नमस्कार. कमल तारा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आता उन्हाळा सुरू झाला म्हटल्यानंतर आपल्याला भाजी काय करायची हा मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यासाठी आपण घरात जे आहे त्याचीच भाजी करायची, कारण आपल्याकडे कांदे आणि शेंगादाणे तर असतातच. मग आज आपण छान अशी भाजी करणार आहोत. 2 कांदे घेतलेले आहेत इथे आणि एक भाजीची वाटी शेंगादाणे घेतलेले आहेत. तर आता याची काय भाजी करायची ते आपण पाहूया. मी कांदा बारीक कापून घेते आणि हे जे शेंगादाणे आहेत हे भाजून याची साल काढलेली आहे आणि ह्याला थोडेसे सारखे बारीक करायचे, अगदी बारीक भुगा नाही करायच्या, फक्त अर्धे अर्धे असे करून घ्यायचे. आणि त्याच्यासाठी मी इथे कढीपत्ता, आलं, लसूण, हिरवी मिरची, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मग मी आता हे बारीक करून घेते, बारीक म्हणजे अर्धवट करून घेते आणि कांदा कापून घेते आणि हे खलबत्त्यामध्ये टेचून घेते. इथे गॅसवर पॅन मांडलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल घालू. इतकी भाजी झटकीपट होणारी भाजी आहे, पटकन डब्याला द्यायला आणि मुलांना तर खूपच आवडती. छोट्या मुलांच्या डब्याला एकदा जर दिली तुम्ही तर ते रोजच मागतील तुम्हाला ही भाजी. एवढी भाजी टेस्टी लागते. आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घातली, थोडंसं जिरं घालू, त्याला चांगलं तडतडून देऊ. चांगलं तडतडल्यानंतर हे पहा, जिरं चांगलं लाल झालेलं आहे. आता आपण हे जे 2 कांदे घेतले होते ते कांदे याच्यामध्ये, कापलेला कांदा याच्यामध्ये घालून घेऊ आपण. हे शेंगादाणे बघा कसे करून घेतलेले आहे ते पहा. असे करून घ्यायचे, बारीक पण नाही आणि मोठे पण नाही, असे जाडसर करून घ्यायचे. कांदा थोडासा होत आला की मग आपण हे जे वाटण केलेलं आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण, हे नंतर घालणार आहोत. कारण कांद्याच्या अगोदर जर घातलं असतं तर ते जळतं, म्हणून आपण ते नंतर घालणार आहोत. आणि हे जे वाटण केलेलं आहे ते घालूया. याला कांदा बाजूला करून हे चांगलं इथे परतून घेऊ. हे का असं परतून घ्यायचं, म्हणजे कांदा परतेपर्यंत ते जळत नाही. अगोदरच जर आपण टाकलं तर ते थोडंसं लाल होतं, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे लसणाचा, आल्याचा, मग तो निघून जातो. म्हणून असं थोडंसं करून घेतल्यावर त्याचा स्वाद चांगला लागतो. आता चांगलं ते भाजून निघालेले आहे. आता आपण कांदा आणि ते एकत्र करू. हे पहा, कांदा आपला होत आलेला आहे. अजून थोडासा ब्राऊन कलर, थोडासा किंचित गुलाबी कलर होऊन देऊ त्याचा. पण त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकू. अशी कसुरी मेथी टाकल्यानंतर एवढा सुंदर स्वाद येतो, बाहेर इतका वास येतो, असं वाटतं काय पदार्थ केला आहे काय माहिती, एवढा सुंदर वास येतो. आता ह्याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर हिंग घेतलेला आहे, तो घालून घेऊ. हिंग. त्याच्यानंतर आपण इथे हळद घालणार आहोत. त्याच्यानंतर आपण लाल तिखट घालणार आहोत. 1 चमचा लाल तिखट घातलं आणि हे अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट. ह्याला चांगलं आपण हलवून घेऊ. हलवून घेतल्यानंतर थोडीशी आपण कोथिंबीर घालू. हा जो शेंगादाण्याचा आपण अर्धवट कूट केलेला आहे तो घालून घेऊ. अशी पटकन भाजी होती, 7 मिनिटात भाजी तयार. एवढी पटकन होती. लगेच डब्याला भाजी, लहान मुलांच्या डब्याला, मोठ्या माणसांच्या डब्याला, तोंडी लावण्याला ही भाजी फार छान लागते. बघा, आता याला अगदी थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं. तर आता आपण याला पाणी घालून याच्यावर झाकण ठेवूया. एक अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे, पण एवढं घालणार नाही. हे पाहिजे, छोटी वाटी आहे. अगदी 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. अजून थोडंसं घालूया आणि याला चांगली वाफ काढूया. आता आपण चवीनुसार मीठ घालू. हे पहा, चवीनुसार मीठ घातलं. मी मीठ हातानेच टाकते म्हणजे जादा होत नाही. आणि आपण त्याच्यावर आता झाकण ठेवून देऊ. आता आपण
हलवून पाहू. हे पहा आपली भाजी कशी तयार झालेली आहे. पण या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा बरं का. हे पहा कोथिंबीर घालते त्याच्यावरती. आपण आधी पण टाकलेली आहे आणि थोडीशी वरती पण घातलेली आहे. बघा आपली डिश किती छान तयार झालेली आहे. मग या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.